संस्कार काय असतात याचं वाचन केलं जाईल. लंगोटी, दंड, जानवे म्हणजे काय, पुढच्या बाबा आणि त्याच्या नवरला पुढच्या बाबा आपण ज्ञानाची वेळोवेळी सहनशीलतेने विचार करा. माझ्या प्रेमात ही प्रथम तुझ्याकडे भिक्षा मागत आहे. वटुधर्माचे पालन करण्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची इच्छा घाल. तुम्ही तर सर्वांना सर्व काही देता. तुमचा आशीर्वादच माझं रक्षण करून मला आमच्या बालमुलांच्या आशीर्वादाची इच्छा घाला. अहो आजोबा, तुम्ही इतके मोठे झाला तरी किती उत्साही असता. तुमच्यासारखा उत्साह जीवनभर माझ्या अंगी राहावा हीच इच्छा मला झाला. काका काकू तुमच्यासारखी मोठी व्हायची आहे. मला कीर्ती मिळवायची आहे. म्हणूनच कीर्तीनंतर यशवंत होण्यात आले. प्रिय ताई तायांनो, तुम्ही सगळी मदत करता. अशाच मदतीची मी अपेक्षा करतो. पण तीच इच्छा मला झाला. अगे मावशांनो, तुम्ही किती चांगलं प्रेम करता, माया करता, माझे लाभ किती पुरवता. तुमचे प्रेम तर खरोखरच अनमोल आहे. जीवनभर मला अशाच प्रेमाची इच्छा झाला. माझ्या मोठ्या बंधुराजांनो, आपण खेळतो, मांडतो, वागवायचो, पण त्या वागवण्याच्या दृष्टीने मला आनंद होतो. कॉलेजमध्ये जाऊन यश मिळवायचं तुमच्या आशीर्वादाची इच्छा झाला. तुझ्याजवळ काय मागू बरं? तू ते सगळंच काम असताना तुला ते कामात चांगलं केलं आणि ते व्यवहार ते आयुष्यभर एवढी खरेदी करताना मी बसणार नाही. आत्यावा मामा हीच व्यवहार ज्ञानाची इच्छा मला करा.
दंड म्हणजे काय ते सगळ्यांना सांगा. नाव देण्याचे आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. उपनयन त्याचा गोडगी दिल्या. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. आमच्याकडे या संस्काराने विद्यार्थ्याला गुरुजवळ येण्यात येते. तो संस्कार म्हणजे उपनयन. यज्ञोपवी धारण करणाऱ्याने वेदनिष्ठा धारण करायची आहे आणि वेदनिष्ठा घेतलेल्या शिष्याला गुरुज्ञान देतो. हा महत्वाचा प्रश्न आहे. गुरुज्ञान कोणाला देतो तर जो वेदनिष्ठा घेतलेल्या विद्यार्थ्याला फक्त गुरुज्ञान देतो. त्यातच गुरुदक्षिणा देतो. शिक्षा देणे म्हणजे ही दिशा दाखवते, ही दृष्टी देते की यज्ञोपवी धारण केल्यानंतर गुरुजवळ जाणाऱ्या कर्तव्याची दीक्षा व जीवनाची दृष्टी प्राप्त होते. या दृष्टीने उपनयनाचा अर्थ दुसरा डोळा किंवा नवीन दृष्टी असावी म्हणजे उपनयन होत. त्यानंतर ह्या सगळ्या संस्काराचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तो लंगोटी का करायचा. त्याच्या लंगोटीचं काय महत्व आहे हे विशद केलेलं आहे. ते थोडक्यात बोललो. उपनयन संस्कार हा दिव्य संस्कार आहे. त्याच्याद्वारे मानवाला नवा जन्म मिळतो. तो त्याचा दुसरा जन्म आहे. आता इथे संस्कृत आहे आणि माझं शक्यता आहे तेव्हा आपण उदाहरण करणारे मला समाजाला ते प्रयत्न करून पाहतो. जन्मला जायचे शूद्रा संस्कारात बीज उच्चते. उपनयन संस्कार म्हणजे तेजस्वी जीवनाचे विचार तेजस्वी दीक्षा जाणवे देताना वस्तूला लंगोटी घ्यायला पाहिजे. एकला बंधन म्हणजे व्रत शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी धर्माला मागणी ठेवत नाही. परंतु हे बलिदान हे लक्षात येतात. कृतज्ञ वृत्तीने ऋषींनी निवेदन प्रयत्न मानले. देवस्थान किंवा पूजा यामध्ये तांबे चालत नाही. पण गुरुधर्माला जानवे हे वैदिक जीवनात धोरणाचे प्रतीक आहे. हे 9 तंतूंनी बनवलेले असते. 9 तंतूंनी ओंकार अग्नी आवाहन केले. त्याची स्थापना केलेली असते. ज्या देवता माझ्या शरीरात आहे त्याचा माझ्यावर अंकुश आहे व माझ्यासोबत आहे याचे बोलणं प्रत्येक कर्माला साक्षी आहे. जानवेदारी माणूस कधीही हिंमत हारत नाही.